जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर निघालो आता कामाला। काय मस्त वातावरण झालं बघा पावसामुळे। आज बुकिंग पडली की नाही सांगता येत नाही, तर अजून सुट्ट्या संपलेल्या नाहीयेत। पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। चला आलो आपण आपल्या मेन ठिकाणी, जिथं आपण थांबतो बुकिंग साठी। तर बघू आपल्याला आज कुठली बुकिंग पडते। मुंबई नाही पडले तर आपल्याला आज लोकल करणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग पडली आहे बेलापूरची। पिकअप वडगाववरून पिकअप आहे। तर चला निघू आपण। मस्त बुकिंग पडली आपल्याला आज। शक्यता नव्हती आज बुकिंगची, तेव्हा असलं काय पण मध्ये थांबलं डायरेक्ट। चला तर जाऊ कस्टमरच्या लोकेशनला। नाव बघा कस्टमरचं काय, चिल्ला। ऐकलं का असं नाव कधी? चिल्ला, चिलापी ठीक आहे, माशाचा प्रकार आहे। हे कसलं नाव आहे? चिल्ला। तर मित्रांनो, आपण कस्टमर पिकअप केलं। जवळजवळ 7:55 आपण पिकअप केलंय। आता आपण पोहोचलोय खडकीला। तर बघू किती वेळ लागतो पोहोचायला मुंबईला। म्हणजे आपल्याला बेलापूरला ड्रॉप आहे। बघू किती वेळ लागतो। तर मित्रांनो, पोहोचलोय आपण एक्सप्रेसवेला। आपला प्रवास सुरू झालाय पुणे टू मुंबई। तर मस्त वातावरणामध्ये मस्त पैकी निघायचं। तर मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आज एक्सप्रेसवे हायवेवर जो टनेल असतो म्हणजे बोगदा, त्यात फॅन असतो बघा। भरपूर लोकांनी पाहिलं असेल फॅन। तो फॅन का असतो ह्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आज। की भरपूर जणांची मला म्हणजे भरपूर जण मला विचारायचे की जो पंखा असतो फॅन तो का असतो, ते असं त्याच्या। तर बघा मित्रांनो, आपली गाडी स्पीड काय 80 खाली। ह्याचं कारण काय, पुढं मी लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। जे कोणता टनेल येणार आहे, जेवढे काही टनेल आहेत त्या सर्व टनेल मध्ये 80 ला लॉक आहे गाडी। 80च्या खाली 80 ची स्पीड लिमिट आहे। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला जसं म्हटलं की मी आज तुम्हाला जेवढे काही टनेल आहेत म्हणजे एक्सप्रेसवे आणि हायवेला जेवढे काही टनेल आहेत त्या जो फॅन असतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आज। टनेल मध्ये फॅन ह्या कारणामुळे आहे की समजा टनेल मध्ये ऍक्सिडेंट झाला आणि आग लागली। तुम्हाला माहिती, आग जर लागली, कुठे जरी आग लागली तरी त्याचा धूर एवढा मोठा असतो की तुम्हाला सुद्धा माहिती, मी भरपूर ठिकाणी आग पाहिलेली आहे। तर धूर समजा जरी फॅन नसेल तरी धूर तिथं राहणार। लोक गुदमरून मोडू शकतात कारण की टनेल मध्ये एकच गाडी नसते ना, भरपूर गाड्या असतात। जर तो धूर बाहेरच नाही गेला तर समजा अग्निशमन दलाची गाडी आली, त्यांना जर धुरामुळे काही दिसलं तर कसं आग विझवणार। तर त्यामुळे टनेल मध्ये फॅन असतात। फॅन स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत, म्हणजे समजा आता आग लागली, धूर आला, तर ते फॅन तो जिथे कुठे ऍक्सिडेंट झाला असतो आतमध्ये, तो फॅन तो बाहेर काढायचं काम करत। आणि हेच काम आहे फॅनचं। तसेच आपल्या कारमधून जो धूर निघतो तो सुद्धा खूप हानिकारक असतो।
त्यामुळे त्या दोराला बाहेर काढण्याचं काम देखील फॅन करते. त्यामुळे हवा आतमध्ये कोंडली जात नाही व फ्रेश हवा ही आपल्या सर्वांना भेटते. आणि अजून भरपूर कारणं आहेत की या फॅनची. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला याची माहिती? भरपूर जणांना याच्याबद्दल माहित नव्हती. बघा मित्रांनो, कसा ऍक्सिडेंट झालाय. हा ऍक्सिडेंट कुठे झालाय तर बघा तुम्हीच. हा जो लास्टचा बोगदा आहे हा म्हणजे नवीन झालेला बोगदा आहे. म्हणजे सुरू होऊन पण 1 वर्ष झाले, परंतु हा खूप घातक बोगदा आहे. तर इथं आतापर्यंत भरपूर ऍक्सिडेंट झाले, भरपूर. मध्यंतरी 1-1.5-2 महिन्यापूर्वी जवळजवळ नाही म्हटलं तरी 10-12 गाड्या एकमेकाला मागणी ठोकली, कारण की एका ट्रकचा ब्रेक फेल झाला. तर मित्रांनो, हा जो टनेल आहे एकदम शेवटचा टनेल आहे, घाट संपताना शेवटचा टनेल आहे. हा सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. माझं तर म्हणणे 20-30 ची फक्त स्पीडवर कंटिन्यू ब्रेकर पाय तुमचा असलाच पाहिजे. खूप खूप म्हणजे खूप घातक हा टनेल आहे. आधी ह्याच्या खाली ऍक्सिडेंट व्हायचा, आता सुरू व्हायच्या आधी ऍक्सिडेंट व्हायलेत भरपूर. तर मित्रांनो, पोहोचलो आता आपण बेलापूरला. कस्टमर केला ड्रॉप. चला निघूया CNG भरायला. या ठिकाणी कस्टमर आपण ड्रॉप केले. कस्टमर होते, बाहेरचे कस्टमर होते, पण 1 नंबर होता स्वभाव त्यांचा, मस्तपैकी. त्यातले ते फालतू इंग्लिश गाणे लावले होते, त्याने फक्त डोकं दुखायला, बाकी काही नाही. बाकी कस्टमर चांगले होते. चाव 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 सुरू होतं इंग्लिश गाणी. CNG पंप इथंच आहे. जाताना तर पाहिलं गर्दी दिसली नाही, आता बघू. अजून दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नसल्यामुळं रस्ते पूर्ण मोकळेच आहे. 8 वाजता निघलो आपण. जवळजवळ आपण किती वाजले? 6:15 वाजले जवळजवळ. म्हणजे आपल्याला नाही म्हटलं तर 2.5 तास लागले आपल्याला, ट्रॅफिक नसल्यामुळं. सध्याला दिवाळीमुळे अजून पूर्ण सुरू झालेलं नाहीये. पोहोचले आपण CNG पंपापाशी. गर्दी तर नाहीये, 2-3च गाड्या फक्त. CNG भरायला तर प्रेशर तर चांगलं आहे, कारण गाड्या कमी आहेत. तर बघू कितीचा CNG बसतोय. प्रेशरवर डिपेंड असतं की CNG किती बसते. जवळजवळ किती 410चा CNG बसला. चला निघू. तर मित्रांनो, आपल्याला रिटर्न बुकिंग पडली पुण्याची. काय नशीब आपलं वाईट काय माहित नाही. परत एकदा आपल्याला तळेगाव दाभाडे पडली. एक तर त्या तळेगाव दाभाड्यातनं निगडीपर्यंत यायला एक तर बुकिंग भेटत नाही. तळेगाव दाभाड्याला एकतर पैसे पण कमी लागतात. काय आपल्या नशिबाला काय माहित. तळेगाव दाभाडे त्या दिवशी पण आपल्याला तळेगाव दाभाडेच पडले, आता पण तेच पडले. काय करणार, मजबुरी का नाम महात्मा गांधी. आणि ही बुकिंग सोडली तर परत कधी बुकिंग पडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे पहिलं मुंबईतनं पुण्यात जाणं हे सर्वात पहिलं महत्वाचं आहे. तर ते कुठले का पडणं महत्वाचे आहे. तर चला पिकअप आहे कस्टमरला. सीवडमधनं पिकअप आहे. करू कस्टमरला पहिलं पिकअप. जाऊ पहिलं कस्टमरच्या लोकेशनला. चला भेटू. तर मित्रांनो, कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो परत पुण्याच्या दिशेने. आपला प्रवास सुरू झाला मुंबई टू पुणे. निघायचं. बघा बोगदाला लई स्पीड आपली डाऊन. रूल्स ब्रेक करायचं नाही, अजिबात रूल ब्रेक करायचे नाही. भरपूर जणांना फाईन ह्याच कारणामुळे पडतो की रूल ब्रेक करतात. 100च्या वरती पळवली, घाटात 80च्या पुढे गाडी पळवली. ह्याच कारणामुळे तर
त्याच्यातून फाईन पडतो. फाईन पडू नये म्हटलं माणसाने रूल्स ब्रेक करू नये. चला मित्रांनो निघू आपण पुण्याच्या दिशेने. तसं आपला ड्रॉप आहे तळेगाव दाभाडेला. बघ किती वेळ लागतो. तर मित्रांनो पोहोचले आपण तळेगाव दाभाडेला. कस्टमरला ह्या ठिकाणी आपण ड्रॉप केलंय. तर सुरू तर केलेलं आहे. मला वाटते आज पण नाही पडणार असं वाटतंय. त्या दिवशी लक होतं आपलं पडलं, पण आज काही गॅरंटी वाटत नाही मला. तर मला वाटते निघावं लागतंय. बघू एक 10-15 मिनिटं वाढा बघू. पडली चांगलीच आहे. तर एमटी बघा मित्रांनो जवळजवळ 1 वाजून किती मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले. 1:45ला मी ड्रॉप केला कस्टमरला. 10-15 मिनिटं वाट बघितली. निघालो आता. इथनं काही बुकिंग पडणार नाही आपल्याला. तुम्हाला सांगतो मित्रांनो तळेगावची बुकिंग अजिबात परवडत नाही. काय करणार, मजबुरी. मुंबईतनं जर ही बुकिंग नाही उचलली तर दिवसभर लटकू शकतो. सध्याला मुंबईमध्ये बुकिंग खूप कमी आणि काय जण एमटी येतात, त्यामुळे असल्या बुकिंग उचल्या लागतात. या बुकिंगचा एकच प्रॉब्लेम आहे की इथं पैसे कमी मिळतात, इकडनं बुकिंग पडत नाही. इकडनं एमटी निघायला जावं लागतं. मी पण काय केलंय, मी पण निघाला जाते एमटी. हाच प्रॉब्लेम आहे तळेगावच्या बुकिंगचा. हा टोल, फुकटचा हा टोल आपल्याला द्यावा लागणार आता. त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं, तळेगावची बुकिंग अजिबात परवडत नाही. इथनं कधी कधी बुकिंग पडतात निगडी वगैरे ह्यासाठी, परंतु आता दिवाळीमुळे सर्वांना सुट्टी आहे. किती टोले, 47 रुपये टोले इथं. 47. आता हे 47 रुपये आपल्याला आपल्या खिशातनं द्यायचे. पैसा भरपूर आहे आपल्याकडे, फक्त दिसत नाही. काय करणार, भरपूर पैसा, भरपूर तर राहत नाही खिशात. भरपूर पैसा असतं गाडी चालवली असते का काहीतरीच. हा असं खतरनाक वाजते सगळं की जसं काय आता कम्प्लीटच करणार आहे. बघ आता फोटो पण काढतोय. आता नेमकं काय करायचंय. तर मित्रांनो तळेगावमधून आपण निघालो होतो. तळेगावने निगडीपर्यंत पूर्ण एमटी आलो आपण. निगडीपासून आपल्याला पडली भोसरी. भोसरी नंतर आपण आलो एअरपोर्टला ड्रॉप करून आता आलो आपण आपल्या जागेपाशी जिथं आपण गाडी लावतो तिथं. आजचा दिवस चांगला गेला. चांगला नाही म्हणता येणार. तळेगावची जी ट्रिप होती ती काय आपल्याला अजिबात परवडलेली नाहीये. बाकी न बुकिंग भेटण्यापेक्षा थोडेफार भेटलं चांगले. आलं आता आपण आपल्या जिथं आपण गाडी लावतो तिथं. चला चलो आपण आपल्या जागेवरती जिथं कुठं आपण गाडी लावतो तिथं. चालतं मित्रांनो, भेटू आपण. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करायला अजिबात पैसे पडत नाही. चॅनलच्या इथं सबस्क्राईब
बटन असतं त्याला फक्त क्लिक करायचं आहे. तुम्हाला अजिबात काही करायचं नाही, पैसे द्यायचे नाही, काही नाही काही नाही. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट, राहा मस्त. बाय.